आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ नाशिकमधून करण्याचा निर्धार ठाकरे गटाने केला होता. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रामकुंड येथे गोदावरीची आरती करण्यात आली. सोमवारी दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट दिली. त्यानंतर यांनी सायंकाळी काळाराम मंदिरात आपल्या कुटुंबासह दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते महापूजा आणि महाआरती करण्यात आली. त्यानंतर उद्धव ठाकरे हे नाशिक येथील रामकुंड परिसरात दाखल झाले. त्यांनी रामकुंडावर गोदावरीची आरती केली. यावेळी उद्धव ठाकरेंना पाहण्यासाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी कडेकोट नियोजन केले होते. उद्धव ठाकरे रामकुंडावर दाखल होताच कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आमदार आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोदाकाठावर ठाकरे गटाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. गोदाकाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे अनेक बॅनर्स लावल्याचे देखील पाहायला मिळाले. श्रीराम जन्मभूमी अयोध्येच्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्ताने श्री प्रभू रामचंद्र अभिषेक पूजा, सामूहिक रामरक्षा पठण व प्राणप्रतिष्ठा मंत्रघोष गोदाकाठी करण्यात आले. देशभरामध्ये प्रभू श्रीरामाच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेनिमित्ताने उत्साहात आहे. त्यात नाशिकमध्ये देखील असाच उत्साह पाहायला मिळाला. यावेळी लहान मुलांनी राम, लक्ष्मण, सीता यांची वेशभूषा धारणा केली होती. तरुणांच्या पथकाकडून सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण देखील करण्यात आले होते. गोदाकाठावरील आरतीनंतर येथे दिवे लावण्यात आले होते. उद्धव ठाकरे हे नाशिकच्या काळाराम मंदिरात जाताना त्यांनी भगवे कपडे परिधान केले होते. तसेच त्यांनी गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातल्या होत्या. या पोशाखाने नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले होते. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.